संत या जगाला संत या जगाला हवा संत या जगाला शिवानंद गुरु संत हवा 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 या जगाला संत या जगाला हवा संत या जगाला संत या जगाला हवा संत या जगाला शिवानंद गुरु संत हवा 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 या जगाला अंगवरी भगवे वस्त्र परिधान अंगवरी भगवे वस्त्र परिधान विश्वाचे आजला करण्या कल्याण विश्वाचे आजला करण्या कल्याण अंगवरी भगवे वस्त्र परिधान विश्वाचे आजला करण्या कल्याण त्यागिले जयानी त्यागिले जयानी त्या माया मोहाला त्यागिले जयानी त्या माया मोहाला शिवानंद गुरु संत हवा या जगाला शिवानंद संत गुरु हवा या जगाला शिवानंद गुरु संत हवा या जगाला शिवानंद गुरु संत हवा या जगाला शिवानंद स्वामीची अमृतवाणी शिवानंद स्वामीची अमृतवाणी शिवभक्तांच्या हो पडताच कानी शिवभक्तांच्या हो पडताच कानी शिवानंद स्वामीची अमृतवाणी शिवभक्तांच्या हो पडताच कानी दूर करी मानवाच्या दूर करी मानवाच्या षडविकाराला दूर करी मानवाच्या षडविकाराला शिवानंद गुरु संत हवा या जगाला शिवानंद संत गुरु हवा या जगाला दाची थोरी महिमा असे श्रेष्ठ भारी प्रसाद घेताची स्वामीच्या नाश होय षडरी पूजा मी तूपणा हा नुरे सुख अक्षयी घेर सुख ब्रह्मानंदी होय गगने आनंदान मावे प्रसाद घेताचे स्वामीच्या नाश होय षडरी पूजा लक्ष्मण म्हणे घ्यावो जन्म मृत्यू चुकवावो प्रसाद घेताचे स्वामीच्या नाश होय षडरी पूजा शिवहर सांब सदा शिव सांब सदा शिव सांब सदा शिव सांब सदा सांब सदा शिव सांब सदा सांब सदा
शिव सांब सदा शिव राम सदा शिव राम सदा शिवाय नमो नमः शिवाय शिवाय नमः शिवाय शिवाय नमो नमः शिवाय 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 नमो नमः शिवाय शिवाय नमो नमः शिवाय शिव ओम शिव ओम सच्चिदानंद शिव ओम शिव ओम सच्चिदानंद शिव ओम शिव ओम सच्चिदानंद शिव ओम सच्चिदानंद जगद्गुरु पंचाचार्य महाराज सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य महाराज सद्गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज की जय सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय संत शिरोमणी मन्मस्वामी महाराज की जय वैराग्य निधि अक्क महादेवी माता की जय त्रैलोक्य संपदाल्लेख समल्लेखन वित्ते सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः यामाहुः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारग तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परं शिवाम् वागर्थविव सम्पृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगतपितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करू हेळंब नगराच्या शोभायमान मूर्ती आशुतोष भगवान भोलेनाथ नीलकंठेश्वर भगवान पावन परिसरामध्ये प्रतिवर्ष अखंडपणे निरंतर 12 वर्षापासून चालत आलेले हे नाम सप्ताह 12 वर्षाच्या महान तप हेळंब नगराच्या सर्व भाविकांनी अखंड सेवा केल्या कारणाने आज तुम्ही भाग्यशाली आहात 12 वर्षाच्या तपाच्या प्रतिफळ म्हणून आज गुरुचा प्रसाद तुम्हाला या ठिकाणी प्राप्त होते गुरुप्रसादाची थोडी महिमा असे श्रेष्ठ भारी प्रसाद घेताची स्वामीच्या नाश होय शदरी पूजा बघा प्रसाद कोणाला प्राप्त होते ज्यांच्या जीवनामध्ये निरंतर अखंडपणे अनुष्ठान जप तप पूजा पाठ नामचिंतन करणारा जो सद्भक्त आहे त्या सद्भक्तांच्या जीवनामध्ये प्रसाद प्राप्ती होत असते संसारामध्ये अनेक वस्तू आपण प्राप्त करून घेत असतो परंतु प्राप्त झालेले वस्तूपासून माणूस व्यक्ती समाधान होतात काय नाही म्हणून सांगता येत नाही कारण का एकमेव कारण आहे वस्तू आणि व्यक्ती
शेवटपर्यंत सुख देणारे नाहीत. अनेक वैभव असलेले व्यक्तींना मी पाहतो, त्यांना समाधान आहे का असा आपण विचार करू शकत नाही. त्याकरता भक्तांच्या जीवनामध्ये वस्तू वैभवाकडे लक्ष न लावता लक्ष्मण महाराजांचं लक्ष, नावाचं लक्ष मन. वाजत झाले थोडं काढून, लवकर काढले आप्पा म्हणून तुम्हाला टेन्शन. थोडं वेळेच्या नंतर काढतो हे. शिवहार तेवढा खर्च करून माऊली एक 5 मिनिट बी ठेवून गेले गळ्यामध्ये. नाराज होऊन हो ना. छोटे छोटे लेकरं राहतात, छोटे छोटे लेकरं राहतात. आईला वाटते त्या लेकराला मस्त शोभायमान करून, भारी भारीचा ड्रेस टाकून, अनेक प्रकारचा श्रृंगार करून लेकराला खेळायला सोडते. त्याचा अंगावर असलेले सगळं सामान बाजूला फेकून टाकते लेकरू. त्याला वजा गरज नाही. त्याला मुक्त मनानं मुक्त कंठानं पळायचा विचार असते. तसं आम्हालाही सुद्धा वज नकोय, परंतु आईला शोभण्यासाठी त्या लेकराला जसं मजबुरीनं त्याच्या समोर राहतो, त्याच प्रकारे तुमच्या समोर सुद्धा मला हे वज घेऊन बसावं लागतं. कशा करता वज का घालता? तुम्ही फार हुशार लोक आहात. कशासाठी वज घालतात? म्हणजे तुमचं वज उतरावं म्हणून महाराजांवर वज घालतो. म्हणून मुडप बांधून ठेवतात बघा. देवाला काही कमी गेले का मुडप बांधून ठेवायला? अखिल कोटी ब्रह्मांड नायक शिवप्रभू आहे, त्यांना आम्ही काय देणार आहोत? त्याकरता लिंगायत परंपरांमध्ये एक विशेष महान संत ते बंद करा, बंद करा. मला पंखा लागत नाही, एसी लागत नाही, सवय लावून घेतलं. बराच वेळ बोललो मी. महाराजांचं लक्ष वीरशैव लिंगायत परंपरांमध्ये, महाराष्ट्रामध्ये ती अनेक संत शरण कर्नाटकमध्ये होऊन गेलेले आहेत. परंतु आपल्या या महाराष्ट्रामध्ये विशेष भूमिका महाराजांचा आम्हाला आढळतात. अनेक गाथा आहेत. महाराजांचा एक गाथा आहे. 5000 अभंग अनुभवाच्या वाणी त्या अभंगाच्या माध्यमातून रचना करून ठेवलेले. त्यांच्या थोर महान अनुभव, थोरी भारी, थोरी बी आहे आणि भारी बी आहे. गुरुप्रसादाची थोरी महिमा असे श्रेष्ठ भारी. हे प्रसादाचा महिमा कोणाला कळाला? फक्त महाराजांना कळालं. आणि ते अनुभूती आपल्या सर्वांसमोर अभंग रचना करून ठेवले म्हणून आपण आज त्यांच्या अभंग आपल्या समोर विश्लेषण करत आहे. उद्देश काय आहे त्यांच्या? थोरी भारी म्हणण्याचा काय उद्देश आहे?
अनेक प्रकारच्या सुविधा आपल्या या जीवनामध्ये आपण करतो. कशा करता? मुक्त होण्यासाठी, मोकळं राहण्यासाठी. मुक्त म्हणजे मोकळं. अत्यंत अडचणीमधून वज उतरून जावं, अंग हलका व्हावे, अशा प्रकारच्या विचार, अनेक प्रकारच्या साधना सांगितल्या. 10 प्रकारच्या साधना सांगितलेले अंग हलका करून घेण्याकरता, मन हलका करून घेण्याकरता. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, दया, क्षमा, दान, पूजा, जपा, ध्यान इति धर्मस्य संग्रह. ज्यांच्या जीवनात धर्म संग्रह असतो तो व्यक्ती सुखानं शांतीनं राहू शकतो. धर्माचा साठवण नसलेले व्यक्ती समाधान राहू शकत नाही. ज्या प्रकारे संसारामध्ये गडगंज संपत्त असलेले व्यक्तीला पैशाचा टेन्शन नाही. कुठल्याही वस्तू खरेदी करा, कुठलेही काम करा, पैशासाठी मरमर करायची गरज नाही. अरबो खरबो असलेले व्यक्ती टेन्शन कशाला त्याला? त्याप्रमाणे बहिरंगाच्या व्यवहारामध्ये ज्या प्रकारे धनाचा गडगंज संपत्त असलेले व्यक्ती व्यवहारामध्ये ढगमळ होत नाही, तसं मृत्युमुखी होणारा व्यक्ती, लक्षात घ्या माय, मृत्युमुखी म्हणजे मरून जाणारा व्यक्ती सुखानं मरायचा असेल, ताणतणाव नसून आनंदानं मृत्यू पावत असेल, त्या व्यक्तीला त्यांच्या जीवनामध्ये भक्कम धर्माचा साठवण पाहिजे. धर्माचा साठवण त्यांच्याकडे नसेल तर आनंदानं मरू शकत नाही. पापी माणूस कधी सुखाना जगू शकत नाही. पुण्यवान व्यक्ती जो आहे, ज्यांच्याकडे धर्माचा साठवण आहे, तो व्यक्ती कधी मरू कधी मरू, कधी देहाती विसरू, मरण्यासाठी त्याला भीती वाटत नाही. ज्या प्रकारे धन असलेल्या व्यक्तीला व्यवहारामध्ये भीती वाटत नाही, तसा धर्मसंग्रह असलेल्या व्यक्तीला मरायला भीती वाटत नाही. त्याप्रमाणे हे पुण्याचा साठवणसाठी काहीतरी काम आपण करतो. पुण्य कमाई करून घेण्याकरता अहिंसा परिपालन करणे, हिंसा न करणे, सत्य बोलणे, कुठल्या वस्तूला अपरतपरी न करणे. अपरतपरी म्हणजे कळालं का? चोरी वगैरे न करणे. अस्तेय, ब्रह्मचर्य परिपालन करणे. ब्रह्मचर्य म्हणजे काय? माझ्यासारखा संन्यासी व्हायचं नाही. ब्रह्मचारी म्हणजे स्वतःच्या सतीला सोडून दुसऱ्या अन्यत्र डोळं न लावणे, हे ब्रह्मचारी आहे. लक्षात आलं का? वाईट दृष्टी न लावणे. स्वतःचा सती कोण आहे आणि परासती कोण आहे? स्वतःच्या सतीला परासतीला काय फरक काय? एकमेव फरक जे आहे, शिवशक्ती आहे. सती शिवशक्ती आहे, परसती माया शक्ती आहे. मायाच्या शक्तीचा आधीनं गेलेले व्यक्तीचा सत्यानाश होतो. ज्या प्रकारे रावणाचा लंका निघून गेले, तुम्ही तरी काय आहे, सुवर्ण लंका सत्यानाश होऊन गेलं. कशा करता?
परसतीवर डोळं लावल्या कारण म्हणून ब्रह्मचर्य रामजी ब्रह्मचर्य होते. तेवढा त्यांनी परिपालन केलं. आज विशेष म्हणजे आज राम काय नवमी. बघा रामनवमी असल्यामुळं राम आमच्या जवळ आले. किती भाग्यशाली. टाळी वाजवा. प्रवचन करत असताना कीर्तन करत असताना ज्यावेळे सहज रीतीने आठवण आला समजा त्यावेळी आमच्या जवळ रामजी आलेले. जय श्रीराम. जय श्रीराम. बघा आता झाले का रामजी? त्रेतायुगामध्ये झालेले, त्रेतायुगामध्ये झालेले श्रीराम अजून बी आपल्या समोर आजच जन्म घेतले का असा वाटते. लक्षात आलं का? हेळंब नगरी आनंद वाटतो एकमेव कारण त्याचा अर्थ माहितीये का? हेळंबा. माहितीये अर्थ? सांगू? हेळंबा. हेळू म्हणजे कन्नड शब्द आहे. अंबा म्हणजे देवी. अंबा म्हणजे देवी. हेळू म्हणजे सांगा. सांगा माय म्हणून म्हटलेले शब्द आहे. माय सांगा. हेळू अंबा. शिवहर. म्हणून गुरुमाऊलीला आपण काय म्हणतो? गुरुमाऊलीला काय म्हणतो? आता तुम्ही सगळे माता किती सुंदर ड्रेस घालून किती व्यवस्थित मस्त. माय इकडे लक्ष ठेवा. तुम्हालाच बोललो इकडे लक्ष ठेवा. तिकडे इकडे बघायचं नाही. तुमचा तारीफ करू लागलो आणि तुम्ही तिकडे बघू लागलो. किती सुंदर. आतापर्यंत गुरुमाऊलींना तुम्ही संजीवन समाधी विशेष एक संतांच्या सानिध्यात आपण जाऊन आलो. महाराजांचा भेट त्या ठिकाणी झाली आपली. सांगत होते आपलं परंपरा सांगत होते गुरु महाराज. तिथं जाता जाता आम्ही काय म्हटलं? पाठामध्ये पाऊल टाकत काय म्हटलं तुम्ही? गुरुराज माऊली, 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 माऊली, गुरुराज माऊली, संत शिरोमणी मन्मथ माऊली, 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 मन्मथ माऊली, राज माऊली, राज माऊली, राज माऊली, राज माऊली, राज माऊली, राज काय कारण आहे म्हणायचं? माऊली हा शब्द म्हटला. हेळू अंबा आई म्हटले. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधू सखा त्वमेव, हालल्लब्धो नीरल्लब्धो निम्म धर्मा, शरणसती लिंगपती हर 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 महादेव. किती सुंदर आहे. हेळू अंबा. हेळ अंबा म्हणजे कोणाला म्हटलं? गुरुमाऊलीला म्हटले. म्हणून 12 वर्षाचा जो तप आज आपल्या या नगरी हेळंबा 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 म्हणत आलेले
फळ आज आपल्या समोर माऊलीच्या मुखातून गुरुचा प्रसाद बघा किती भाग्यशाली. तुम्हाला काय सांगत होतो, अशा प्रकारचा जो प्रसाद लक्ष्मण महाराजांना लक्षात आलं, अशा प्रकारचा प्रसाद रूपी अभंग आपल्या समोर रचना करून ठेवले. महिमा असे श्रेष्ठ प्रसाद घेताची स्वामीच्या नाश होय. तुम्हाला म्हणत होतो अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य दया क्षमा दान पूजा जप ध्यान हे या ठिकाणी जगण्यासाठी आहे. सुखानं जगण्यासाठी आहे. पूजा सुखानं जगण्यासाठी आहे. अहिंसा सुखानं जगण्यासाठी आहे. परंतु अजून एक लक्षात घ्या, आपला जीवन बहिरंगाचा जो प्रसाद आहे आल्याबरोबर वास येत होता खिराचा. मला खीर तयार झाले वाटते. कुठे इकडे आहे का बुंदी? हा, बुंदीचं वास येऊ लागले. बुंदी म्हटले की परेशान होतात म्हणून खीर म्हणलो मी. हे बहिरंगाचा प्रसाद आहे. बुंदी असो, वरण भात आहे की नाही, फक्त लाडूच आहे. वरण भात बी आहे, बुंदी बी आहे, अजून काय झालं? पुरी. पुरी पुरी म्हणेपर्यंत पुरी. हे बघा, हे खाल्ल्यावर तुम्हाला काय वाटणार आहे? काय वाटणार आहे? समाधान वाटणार आहे. पोट भरून खाल्ल्यावर समाधान वाटणार आहे. ते एक प्रसाद आहे, महाप्रसाद. परंतु अजून एक प्रसाद आहे. आता जे तुम्ही बसून ऐकू लागलात ना, हे प्रसाद आहे. हे गुरुचा प्रसाद आहे. शुद्ध करण्याकरता, शुद्धीसाठी गंगाला जातो. प्रयागराजला जाऊन आलेत अनेक लोक. किती? 60 करोड लोक गेले. 60 करोड. प्रभू रामचंद्राचा दर्शन, काशी विश्वनाथाचा दर्शन, अजून प्रयागराज मध्ये स्नान. बघा, प्रयागराज मध्ये 60 करोड भक्तगण त्या ठिकाणी आंघोळ केले. त्यांना मोक्ष मिळते या न मिळते काही सांगता येत नाही. अजून एक आंघोळ आहे, अजून एक स्नान आहे. त्या गंगेमध्ये तुम्ही आंघोळ केल्यानंतर 100% तुम्हाला मोक्ष मिळणार आहे. म्हणून गुरुचा प्रसाद थोरी. लक्षात आलं? भारी. कोणता गंगा? ज्ञान गंगा. गुरुच गंगा ज्ञान गंगा आहे. या ठिकाणी संगमामध्ये आपण स्नान करू लागलो. तुमचं आंघोळ होऊ लागले. पाण्याचा नाही, कानातून चालले पाणी. वाणी. पाणी वरी असते, वाणी कानात असते. लक्षात आलं का? अशा प्रकारच्या जो वाणीनं काय होते माहितीये का? अंतःकरण स्वच्छ होते. मन बुद्धी चित्त अहंकार हे चित्त समाधान होते. आत्मा पवित्र होऊन जातात. त्या पाण्याला आत्मा पवित्र होते म्हणून गॅरंटी नाही. आत्मशुद्धीलेने आचारमध्ये येला, भांड शुद्धीलेने पाकामध्ये येला, चित्त शुद्धीलेने शिवपूजे येईलरा, विश्वदाभिराम विनुर्वेम. बघा, तर तुम्हाला एक उदाहरण सांगतो. सांगू का?
एक उदाहरण सांगतो. एक 2-3 साधू महात्मा लोक गंगेचे यमुनेचे वा गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. सप्त नदीमध्ये आंघोळ करण्यासाठी, नर्मदा परिक्रमा करण्यासाठी निघाले. गंगा आहे, यमुना आहे, सरस्वती आहे, नर्मदा आहे, सिंधू आहे, कावेरी आहे, सप्त नदी आहे. सप्त नदीमध्ये आंघोळ केलं तर आम्ही तरतो, असा विचार करून ते निघाले. सब तीर्थ बार बार, गंगा तीर्थ एक बार. गंगाला निघाले. गंगामध्ये गेलेले माणूस येतात वापिस म्हणून गॅरंटी नाही, हे बी लक्षात घ्या. गंगा तीर्थ एक अवगुण, खोली जात जाये बुडून. गुरु तीर्थ न बुडवी म्हणून, तरुण जाते कैलासे. गुरुमाऊलीचं तीर्थ आहे. गुरुमाऊलीचं तीर्थ म्हणजे फक्त पाणी नाही, हे वाणी आहे. या तीर्थानं तरुण जातो. त्याकरता 2-3 साधू कुठे निघाले? गंगा स्नान करण्यासाठी. प्रथमतः गंगा सागरला जावावं आणि सुचिरभूत व्हावे, अंग हलकं करून यावे असे विचार करून ते निघाले. एक 20-25 किलोमीटरच्या अंतरावर पुण्यधामा म्हणणारा एक व्यक्ती, भक्त तुमच्यासारखे, त्याचं नाव होतं पुण्यधामा. पुण्यधामा 25 किलोमीटरच्या अंतरावर राहत होता. आईचा सेवा, वडिलाचा सेवा, संतांचा सेवा, गुरुमाऊलीचा सेवा. त्यामध्ये डेली दररोज सत्संग करायचं, गुरुमाऊलीचा उपदेश श्रवण करायचं. आणि लोक पुण्यधाम त्यांना ओळखला जात होतं, फार पुण्य पुरुष आहे. कुठलेही साधू संत महात्मा लोक आल्यानंतर त्यांच्या सेवा करूनच त्यांना पाठवून देत होता. कुठं? गंगेला जावा तुम्ही स्नान करून. एक 3 साधू विजिट दिले. या ठिकाणी आमचा व्यवस्था होईल का? पुण्यधाम आहे ना इथं. कुठल्याही व्यक्तीला त्यांनी वापिस पाठवून देत नाही, सेवा करूनच पाठवून देतो. पुण्यधावान धामाकडं 3 साधू गेले. नमस्कार नमस्कार. आल्याबरोबर साष्टांग दंडवत टाकला पुण्यधामा. आज भाग्य उद्या आले, सखा सद्गुरु भेटले. साष्टांग दंडवत टाकला. काय सेवा करू तुमचं? तुम्ही फार छान केलात. शिवहार. कीर्ती म्हणाली, अप्पा तुम्ही उभा राहून बोलता की काय बसून बोलता? असं पहिले बार मला विचारले लोक, बसून बोलता का म्हणून. किती भाग्यशाली म्हणावं, कारण बसून बोलल्यामुळं मी निवांत बोलू लागलो. मला सवय उभा राहून बोललेली नाही. लक्षात आलं का? उभा राहून बोललेले सवय नाही आणि बसून बोललेले सवय आहे. काही लोक मला उभा राहून बोलायला लावतात. कीर्तन उभा राहूनच बोलतात. सातारकर महाराज बसूनच कीर्तन करत होते. ते उभा राहून कुठे कीर्तन केले त्यांनी? आपल्याला पोट भरून घ्यायचंय. उभा टाकला तर पोट भरते, बसला तर पोट भरत नाही, असं काही नाही. पहिले लोक बसून खात होते, आता काय कसं खाऊ लागलं? फिरस्ती आहे, ढोर चरल्यासारखं होणार काम. कधी कधी पोट भरते की नाही? उभा राहून खाल्लं तर पोट भरते की नाही? भरते. तसं मी बसून बोललो तर मी तुमचं पोट भरणारच आहे.
उभा टाकूनच वाढावा असं काही आहे की नेम आहे का? वाढणारे उभा टाकून वाढतात, खाणारे उभा राहूनच खातात. चप्पल बी काढत नाही पायातला, बूट बी काढणार, चप्पल बी काढणार. बैठक संपला तर आम्हाला सुविधा करून दिले माय आपण आरामशीर मस्त सोफा शक्ट आलं का. मी बी शक्ट होऊन बसलो इथं, बिलकुल अपसेट नाहीच. तुम्हाला बोलत होतो, साष्टांग नमस्कार केला. माऊली तुमच्या काही सेवा करू आम्ही. साधू महाराज म्हणाले आमच्या आंघोळीचं व्यवस्था करा. अजून 25 किलोमीटर आम्हाला दूर जायचंय, सुविधा करा. अजून प्रसादाचा व्यवस्था बिलकुल करा. आम्ही सुद्धा ज्यावेळी प्रयागराजला जात होतो त्यावेळी मध्य प्रदेशमध्ये एक भक्त मला आढळलं. माऊली आमचं भाग्य समजतो आम्ही, तुमच्यापर्यंत येण्यासाठी भरपूर मी कोशिश केलो. एकदा आम्ही आलो होतो तुमच्यापर्यंत, तुमचं दर्शन घेतलं, मी कृतार्थ झालो. या वाटाणा येत असलेले मी कंटिन्यू मध्ये युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी अटॅचमेंट आहे. अमृत कुंभ ग्रुप माझा समोर असल्या कारणानं तुम्ही येत असलेले आम्हाला कळालं. आमच्यावर थोडं कृपा करा. सतना जिल्हा होता, रेवा तालुका, सतना जिल्हा रेवा तालुका मध्य प्रदेश. इतकं व्यवस्था आमचा तिने केलं त्या ठिकाणी. खरोखर कुठपर्यंत भक्त पसरलेले आहे. त्याप्रमाणे त्या भक्ताला फार आनंद वाटला आणि मृष्टान्न भोजन तयार केलं. आज माऊली आमच्या घरी आलेले आहे म्हणून भयानक आनंद. संत येती घरा तोची दिवाळी दसरा असं म्हणता ना तुम्ही. महाराष्ट्राचा अनमोल वाक्य आहे, अनमोल शब्द आहे. काही लोक लिहून ठेवतात. आम्ही ज्या वेळेला जातो ना, संत आले घरा तोची दिवाळी दसरा. सांगली मिरज इचलकरंजीला गेलो होतो, तिथं लिहून ठेवले होते रांगोळीमध्ये, संत आले घरा तोची दिवाळी दसरा. ज्या प्रकारे दसरा दिवाळी आम्हाला आनंददायक असते, त्याप्रमाणे संतांचं आगमनही आपल्या जीवनाला आनंददायक असतो. कुठल्या प्रकारच्या अपेक्षा न करता आंघोळ पूजा प्रसाद सर्व झाल्यानंतर बोलत बसले. ऐका लक्षपूर्वक, माय ऐकू लागले का? ऐका. त्यांनी म्हटलं पुण्यधामा किती किलोमीटर आहे? किती किलोमीटर आहे म्हटलं. त्यांनी म्हटलं 10-12 किलोमीटर असेल किंवा 20 किलोमीटर असेल. आठवड्याला 1 दिवस जाणार आहे की काय महिन्याला 1 दिवस जाता तुम्ही आंघोळीला म्हटलं. त्यावेळी तिने म्हटलं मी त्या गंगेला आतापर्यंत गेलोच नाही. मला आंघोळी तर नाहीच नाही, तिथं जायचा प्रश्नच नाही. पुण्यरामा आमचा सत्यानाश करून टाकलात की. एक वेळ मी तू आंघोळ केला नाही, तुझ्या हाताने आम्ही काय केलो, प्रसाद ग्रहण करून घेतलो. उलट आम्हाला पाप लागले. तुझ्या घरी विश्रांती केलो, तुझ्या जवळ आंघोळ करून घेतलो, तुझ्या हाताने अन्न प्राशन करून घेतलो. आमच्या तू वाठोळा केला. क्षमा करा, चुकलं तर माफ करा म्हटलं. नंतर ठीक आहे म्हणून रागाना 2-3 साधू कुठं निघाले? आंघोळीला, गंगेला निघाले. गंगाला निघाले. जाता एक 5 किलोमीटरच्या अंतर. गंगा काही लहान आहे का? सागरासारखं आहे. गंगा सागर म्हणतात त्याला. फार मोठं नदी, सगळे येऊन जुळतात त्या गंगेमध्ये. यमुना, सरस्वती, कावेरी, सिंधू, नर्मदा त्यामध्ये मिसळल्यामुळं
तो विशाल रूप धारण करते गंगा. श्वार सांबजे नम पार्वती शिव हर 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 ज्या प्रकारे आमच्या वाणी लांबलं त्या प्रकारे गंगाला पाहिले लोक आनंद वाटला. आता काय 2-3 साधूला एवढा आनंद वाटला त्या ठिकाणी. आता जायचंय, उडी मारायचंय गंगेमध्ये. जसं जसं जवळ जाणार तसं तसं गंगा दूरच जात होते. 30 किलोमीटर 35 किलोमीटर गंगा त्याला काय आढळले नाही. माता आमच्याकडून काय चुकलं, आम्हाला माफ करा गंगा, तू का दर्शन देत नाही आम्हाला, असं म्हणून दीनवाणीनं तिघही प्रार्थना केले. त्यावेळी गंगा प्रकट झाली. गंगा प्रकट होऊन म्हणू लागले, पुण्यधामाला तुम्ही नाराज करून माझ्याजवळ आलात. तुमच्या सारख्या लोकांना माझ्याजवळ जागा नाही, त्याला जाऊन क्षमा मागा, तुम्हाला जागा मिळते म्हणून म्हटलं. शिवार तेवढं काय भारी आहे ते पुण्यधामा, तुझ्या जवळ आंघोळच केला नाही. ज्या दिवशी आम्ही प्रयागराजला गेलो त्यावेळे जवळजवळ एक 50 लाख संन्यासी लोक होते. 50 लाख नागा साधू होते. जुना आखाडाचे अनेक जगद्गुरु होते. साधू संत महात्मा लोक होते. गंगा म्हणाली, पुण्यधामा, गंगाच्या सेवेची त्याला गरज नाही, सद्गुरूच्या सेवेमध्ये ते आहे. म्हणून पाणीचा आंघोळ करणारा माणसाचा चमडा स्वच्छ होतील, परंतु गुरुमाऊलीचा गंगाचा आंघोळ करणारा व्यक्ती तरुण जाते. तरुण जाते कैलासे, गंगा तीर्थ एक अवगुणा खोली जात जाये बुडून, गुरुतीर्थ न बुडवी म्हणून तरुण जाते कैलासे. असं म्हटल्याबरोबर मा आमच्या गलती झालेली आहे, आम्ही जातो, क्षमा मागतो. परतून आला. सगळे येऊन पुण्यधामाला नमस्कार केले. धामा, आम्ही तुला ओळखलेले नाही, कारण साधू संत गंगामध्ये जमा झालेले पाप, गंगामध्ये जमा झालेले पाप जाते कुठं? गंगाला कोणीतरी विचारले, गंगा, एवढा पापी लोक येऊन तुझ्या ह्याच्यामध्ये आंघोळ करतात, तुझं पाप जाते कुठं? त्यावेळी गंगा म्हणाली, कुंभमेळाचा वाट पाहत राहतो. ज्यावेळी साधू संत येऊन आंघोळ केला ना, ऑटोमॅटिक माझ्या जवळच पाप निघून जाते असं म्हणतात. ज्या प्रकारे गंगाचा वाट पापी लोक पाहतात, गंगा वाट कोणाचा पाहत असते म्हटलं तर साधू संतांचा वाट पाहत असते. म्हणून कुंभमेळा भरते. त्या कुंभमेळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी गंगा क्लिअर होऊन जाते. आता बहिरंगामध्ये स्वच्छ, गंगा स्वच्छ, मोदी सरकारांनी गंगा स्वच्छ केले, परंतु वरी स्वच्छ मोदी सरकार केला असेल तर आतला स्वच्छता मात्र साधू संतांच्या माध्यमातून त्या ठिकाणी.
कृपा केली चित्त ममता ही मेली. गंगाला हे शब्द म्हटले नाही. गंगाजीने कृपा केली चित्त ममता ही मेली असं म्हटले नाही. कृपा कोणाचा होत असतो? गुरुमाऊलीचं कृपा होत असते. आणि चित्त शुद्धी कुठं होत असते? गुरुमाऊलीच्या वचनानं होत असते. गुरुमाऊलीच्या वचनाच्या अमृतानं त्या ठिकाणी स्वच्छ होत असते. त्या प्रकारचा गुरुमाऊलीच्या कृपा प्रसाद लक्ष्मण महाराज बोलत असताना दुसऱ्या चरणामध्ये काय म्हणतात? प्रसाद घेती स्वामीचा हो प्रसाद घेताची स्वामीचा हो 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 प्रसाद घेताची स्वामीचा हो प्रसाद घेताची स्वामीचा हो प्रसाद घेताची स्वामीच्या नाश होय षडरिपूच्या. अतिशय सुंदर, अतिशय आनंद. बघा, अनेक प्रकारच्या शोभा आपण पाहतो. समुद्राला शोभा आहे लाटाची, आकाशाला शोभा आहे चंद्रमाची, पाण्याला शोभा आहे कमळाची, शिवभक्तांच्या शोभा आहे कपाळाला विभूतीची, नारीला शोभा आहे त्यांच्या गुणाची. आमच्या या कीर्तनला शोभा या छोट्या लेकरांची. हर हर शिव हर शिव शिव हर शिव
तुझं लागी हेची मागो तुझे नामे छंद लावो. यांच्यासाठी बोललो. एवढ्या लहान वयामध्ये छंद त्यांना लागलेले आहे. म्हणून अत्यंत शोभायमान दृश्य आपण या ठिकाणी पाहू लागलो. प्रसाद घेताची स्वामीच्या नाश होय षडरिपूच्या. गंगा स्नान केल्यानंतर षडरिपूचा नाश होते म्हणून गॅरंटी नाही. आंघोळ केल्यावर राग जाते का, काम जाते का, क्रोध जाते का, लोभ जाते का, मोह जाते का, मत्सर जाते का, डंब जाते का, अहंकार जाते का, विचार करायच्या गोष्टी. या सगळ्या गोष्टीचा मूल म्हणजे काम आहे. कामात संजायते क्रोधा, लोभात संजायते मोह, मोहात संजायते क्रोधा. म्हणजे एक एक मागे एक 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 राहणारच. प्रत्येक मूळ काम आहे. प्रप्रथम काम. काम नाडिले जनाला कामे नाडीले जनाला, 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 कामे नाडीले जनाला अंतर पडला परमार्थाला. बघा, क्षुधा तो राणांना रुचिम वेला, चिंता तो राणांना सुखम न निद्रा, लोभा तो राणांना गुरुर्न बंधू, कामा तो राणांना भयम न लज्जा. बघा, ना भय आहे ना लज्जा आहे. त्याला भीती नाही, त्याला लज्जा नाही. कोरोनाच्या काळामध्ये कोण काय गडबड केले काही कळायला आले नाही आम्हाला. सगळ्याचं तोंडाचं झाकून होतं. कोण कोणासोबत पळून गेले काही पत्ता लागला नाही. लक्षात आलं का? कपिलधारला लोक येतात, तोंड बांधून गवण्याच येतात. कुठं काय गोंधळ होत ना. भयम ना लज्जा. भूक लागलेल्या माणसाला मिरची रोटी बी गोड लागते. क्षुधा तो राणाम न रुचिम न वेला, चिंता तो राणाम न सुखम न निद्रा. चिंतित असलेल्या व्यक्तीला ना झोप राहते न सुख राहते. त्याप्रमाणे आज प्रसाद घेताची स्वामीच्या नाश होय. एका गोष्टीमध्ये बोलले, त्याच्यामध्ये समावेश आहे हर्षज्ञ वर्ग. त्याकरता काम कोणाला सुख पडू दिला नाही.
पडू दिलं नाही, शांती मिळू शकत नाही. क्रोध, रागराग रागराग रागराग, हा, क्षणोक्षणी रागराग. राग सुद्धा कोणाला सुख पडू देत नाही. रागराग करणारा आवडते की शांत बसणारे आवडते तुम्हाला? माय नवरा रागराग करणारा आवडते की शांत असलेले आवडते? काहीच म्हणणार नाही, गप्प राहणारा आवडते? तन 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 करणारा माणूस आवडतो. मृदंग बी तन तन करू लागले बघा. टन 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 उडी मारणारा. घरी आल्याबरोबर पाऊल खालीच नाही. ते झालं नाही, हे झालं नाही, तसं झालं नाही, असं झालं नाही. कोणाचा वाट बघतो आम्ही? रावणाचा वाट बघतो की रामाचा? माय सांगा. रामाचा. कभी राम बन के कभी श्याम बन के चले हुए चले राम बन के कभी श्याम बन के चले कभी मत बन के कभी बन के कभी चले आना चले कभी राम बन के कभी राम बन के चले आना. कृष्ण बन के, राम बन के, मनमत बन के, गुरुजी बन के घरी आलं तर टेन्शन होते का? तुमच्या मी घरी आलं तर तुम्हाला टेन्शन होते का? सांगा माय. एक पिदाडो आला तर असं म्हटलं नाही कभी भी. कभी रावण बन के कभी कंस बन के, असं कोणी म्हटलं का? मग पतिदेव कसं यावं तुमच्या घरी? राम होऊन यावं की रावण होऊन यावं? मला सांगा. राम. रावण कसं येते? झुलत झुलत येते. त्याला रस्ता सुद्धा कळत नाही. कोणाच्या घरी जातो ते बी कळत नाही त्याला. ते एक नशा की निशा? नशा. नशा चाललेला आहे आजकाल. लोकांना अनेक नशा आहेत. काय काही दारू पिलेले लोकच वाट चुकतात असं सांगून घेऊ नका तुम्ही. मोबाईल बघत बघत जाणारे लोक सुद्धा वाट चुकतात, खड्ड्यात पडतात कुठं कुठं. मोबाईल बघत बघत कोणाचा तर घरी गेला म्हणा एक माणूस, त्याचा घर समजून घेऊन जाऊन बसला. तिथला बाई माझा नवरा आला म्हणून, त्यांनी बी मोबाईल बघत होती ना, माझा नवरा आला म्हणून तिथं चहा गरम केली म्हणे. चहा गरम करून मोबाईल बघत बघतच आणून दिले. त्यानं मोबाईल बघत बघत चहा पिला. त्याच्या नवरा मोबाईल बघत बघत घरी आला. येऊन बघितलं, अरे माझ्या घरला मी आला नाही म्हणून वापिस गेला. शिवाहर विचित्र गोष्ट आहे. अशा प्रकारचे गुंग चढलेले लोकांचे. म्हणून चिंता तो राणाम न सुखम न निद्रा.
कामातुराणाम न भयम न लज्जा. काही विचार करत नाही. आईचा विचार करतो ना वडिलाचा विचार करतो. परवा एक पोरगी आली माझ्याजवळ, पकडून आणले. त्या आली नाही, पकडून आणले. बरेचशी घटना घडतात दररोज. एक दोन तर आपल्याला मोबाईल मधून किंवा प्रत्यक्ष भेटून मला बोलत राहतात. लक्षात घ्या. एवढा खूबसूरत पोरगी पकडून आणले माझ्याजवळ. काय झाले याला, काय झाले? काही झालं नाही. मग कशाला आणलात? काय नाही, 5 दिवस पळून गेली होती. मग कुठं गवसली? SP DSP ला सगळ्याला सांगून कसं तरी पकडून आणलो. मी त्याला विचारलं, बाई तू का पळून गेलीस? कोण म्हणते मी पळून गेलो म्हणली? त्याच्यासोबत गेलो मी, पळून गेलो नाही म्हणली. मी लहान असताना त्याच्या दोस्ती होतं माझं. आणि त्यांचे काय बघितलीस का? त्याचं काही बघितलं नाही, त्याचं गुण बघितलं म्हणजे. मग हे गुण शेवटपर्यंत राहतात म्हणून गॅरंटी काय? मला विश्वास आहे म्हणते. बघा, कामातुराणाम न भयम न लज्जा. गुंडाळून टाकले, डोक्याला गुंडाळून टाकले भया आणि लज्जा. म्हणून प्रसाद घेताची स्वामीच्या नाश होय षडरिपूच्या. पहिली गोष्ट काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे. लोभातुराणाम न गुरुर्न बंधू. लोभी माणसाला आई कळत नाही, वडील कळत नाही, भाऊ कळत नाही, बहीण कळत नाही. पहिले प्रेम करायचं असेल तर कसं लोक कसं करत होते? बहीण भाऊचं प्रेम राहत होतं. आता बहीण भाऊचं प्रेम दूर निघून चालले. बरेचशे घटना आम्हाला आमच्या समोर येतात. भाऊवर केस ठोकून टाकलेत, प्रॉपर्टी मध्ये मागणी करू लागलेत. मी म्हणलं, माय कसं असं का केलीस तू? सणावाराला काही येतच नाही माझा भाऊ. म्हणून प्रेम जबरदस्ती करून घ्यायचं असतं का? प्रेम पोटातून यायला पाहिजे. पोटातून प्रेम असेल तर ते वस्त्र तुम्हाला काम देते. एकाचा कळकळ करून येणं बरोबर नाही. तुला काही कमी आहे का? त्या बाईला काही कमी नाही. 4 कोटीचा मालकी नाही ती बाई. 4 कोटीचा मालकीन असून सुद्धा त्या भावाला कोर्टाला ओढली. ह्याच्या जवळ 5 एकर जमीन. हा कोर्ट कचेरी करत राहो. अजून आप्पा आमचं बरं झालं नाही. आता कशाला बरं होते? सगळं सत्यानाश होऊन जाईल तुझं. म्हणून प्रेम खरेदी करायचं नसते. प्रेम म्हणजे काय? त्यांच्या कृपा आशीर्वाद तुम्हाला मिळावं. किती ओवाळत होते, कुठं गेले तुमचं? लोभातुराणाम न गुरुर्न बंधू. लोभी माणसाला गुरु कळत नाही, आई कळत नाही, ओळख कळत नाही. फार अवघड आहे. काम, क्रोध, लोभ, मोह लक्षात घ्या. ಮೋಹದಿಂದ ಮಿಕ್ಕಿನ ಬಂಧಮಿನ್ನುಂಟೆ रागदिंबेरिन्नु भवबीजमुंटे. आम्ही जन्म का घेतो? लक्षात घ्या. जन्माला येण्याचं एकमेव कारण आहे. मी 4 घंटा सोडत नाही. मी माझं मस्त बसून कीर्तन आहे माझं. मोहा एवढा बंधन दुसरा कोणतीही नाही. ಮೋಹದಿಂದ ಮಿಕ್ಕಿನ ಬಂಧಮಿನ್ನುಂಟೆ रागदिंबेरिन्नु भवबीजमुंटे. भवाला बीज का? मन मरे माया मरे मरमर गये शरीर. आशा तृष्णा न मरे कह गये दास कबीर. बघा, मोहासाठीच बंधन आहे. ठीक आहे, तुम्हाला सांगतो. मोह म्हणजे कोणतं? अटॅचमेंट. अटॅचमेंटला मोह म्हणतात.
बायको मेला तर दुःख वाटते की बाई मेला तर दुःख वाटते? बायको आणि बाईला काय फरक आहे महाराज? बायको मेलं तर तकलीफ होते, बाई मेलं तर तकलीफ होते. तुमच्या लक्षात आलं नाही? बाया अनेक आहेत, बायको एक आहे. कुठल्याही बाई मृत्यू पावल्यानंतर बायको मेले एवढं रडू येते का? मग बायको मेलं तर एवढं का रडतो? हा, एकमेव कारण आहे, माझं आहे, माझा बायको आहे. अनेक लेकरू मरतात, तकलीफ होत नाही. स्वतःचा लेकरू मेल्यानंतर त्रास का होतो? मोह आहे. अनेक लोकांचा चोरी होतात, पैसा चोरी झाल्यानंतर दुःख व्हायला पाहिजे ना. तुमचं पैसा चोरी झाला तरच दुःख होते, दुसऱ्याचं चोरी झालं तर दुःख होत नाही. ते माझं नाही आहे का? माझं असेल तर दुःख होईल. एकाचा मोबाईल हरवला, मोबाईल गेलेल्या माणसाला दुःख होते की बाजू बसलेल्या लोकाला? एवढाच म्हणतात, गप्प बसतात, जास्त काही बोलत नाही. ते गेले, कोण घेतले की काय की असं झालं. कारण ज्याला ज्याच्या गेलं, ज्याचा जळते त्यालाच कळते. दुसऱ्याला कसं कळते? म्हणून मोहदिंद मिक्किन बंध मिळते. संत लोक, महात्मा लोक काय केलं? हे मोहाला मारून टाकले. आता माय म्हटले, काय म्हणे? चित्त ममता ही नेली, गुरु कृपा झाली, चित्त ममता ही नेली. ममताच काढून टाकले गुरुमाऊली. ज्या प्रकारे तुम्हाला सांगतो, ज्या प्रकारे सांप राहते की नाही, साप माहिती ना? सापाला 2 दात राहते. खाली 2, वरी 2 दात राहते. वरच्या दाताला किंवा खालच्या दाताला विष राहते. कशाला? दाताला. ते दात काढून, त्याला दात काढतात, ते काय म्हणतात त्याला खेळणाऱ्या माणसाला? गारुडी. ते दात काढून टाकते, तुमच्या गळ्यात टाकते, त्यांच्या गळ्यात घालून येते, कोणाच्या बे गळ्यात घालते. ते काय करणार? का करणार? विषच नाही ना. तसं संत मंडळी, तुकोबाराय असो, ज्ञानेश्वर माऊली असो, मन्मथ माऊली असो, अण्णा बसवण्णा असो, अनेक साधू संत असो, ते 2 दात काढून घेतलेले असतात. ते एक रागाचा, एक द्वेषाचा. एक राग म्हणजे प्रेम, मराठी शब्द राग म्हणजे गुस्सा, रागरा करणे. राग म्हणजे प्रेम, अटॅचमेंट, राग. आणि द्वेष, हे 2 दात आहे. माणसाला चावले म्हणून निशात चढले, नशात चढले. चढल्यामुळं काही दिसत नाही. अनेक प्रकारच्या नशा असतो. निशा मला म्हणता येत नाही त्याला ते शब्द. मोह नंतर मद. मद म्हणजे काय? मस्ती. ते मराठीचा शब्द काय मला माहित नाही. मद, मस्तीच. हा, मस्तीच. यौवन मद, पैसाचं मद, सत्ताचं मद. हा, मद म्हणजे मस्ती. पैसाचा मद, गर्व. गर्व 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 का? हा. हा, पैशाचं गर्व. गर्व म्हणजे एक प्रकारचे निशा. काय म्हणतात? नशा की नशा. चढते, पिल्यानंतर चढते बघा. दारू पिल्यानंतर चढते ना.
ते चढलेल्या माणसाचं बोलणं अवघड आहे. काय झालं? पाणीला एवढं भीती? शिवाहार काही वेळेला पाणी पडल्यानंतर खुशी वाटते, काही वेळेला पाणी पडल्यानंतर तकलीफ होते. काही वेळेला इस्तो असेल तर खुशी वाटते, काही वेळेला इस्तो भडकल्यावर दुःख वाटते. ते चुला पुरता असेल तर व्यवस्थित आहे, चुलाचा पलीकडे येऊन घरला लागला तर पूजा करत नाही त्याला. तुम्हाला काय म्हणत होतो मी? मद हा? मद मद. मस्ती नशा. नशा. हा, हे गर्व म्हटले, हे नशा म्हटलं. ते साहेब कुठले? जिल्हा परिषद सदस्य. हा? जिल्हा परिषद सदस्य. जल्लापल्ली जिल्हा परिषद मेंबर सदस्य. बघा कसं येऊन बसले ते. नाही तर खुर्ची मागत होते कोणी कोणी असेल तर. जमीन पे बैठने वाले जमीनदार, खुर्ची पे बैठने वाले चौकीदार. हे जमीनदार आहे. हा? हे नम्रता आहे. हे नम्रता ज्यांच्याकडं असतो, सत्ताचा हे गर्व चालले नाही. गर्व तुमच्या शब्दामध्ये गर्व चालले नाही. सत्ता आल्यानंतर माणूस असं राहत नाही. नमस्कार. ह्याला म्हणतात गर्व. हे शब्द. नमस्कार नमस्कार नमस्कार. कंड भक्त तरीके काही मुगिवात नाही भक्ता, मृदू वचनवे सकाळचा पंगळय्या, सदू शिवन वलुमेय, सदू विनयवे सदा शिवन वलुमेय. बघा, म्हणून रूपाचा मस्ती मस्ती म्हणतो छान छान राहते तुम्हाला. रूपाचा गर्व, पैसाचा गर्व, सत्ताचा गर्व. लक्षात आलं का? मद, त्याला मद म्हटले. हे सांभाळणं अवघड आहे. हे जाण्यासाठी काय करावं लागेल? प्रसाद घेताची स्वामीच्या नाश होय षडरिपूच्या. षडरिपूचा नाश पाहिजे. नंतर दंभ, मद, मत्सर. मत्सर बुद्धी. मत्सर म्हणजे कळालं का? एक माणूस माझ्या जवळ आला. अप्पा का हो, काय झालं? रडत होत. काय झाले? काय काय झालं नाही? मग रडतोस का? नाही, मी एक बिल्डिंग बांधून टाकलो होतो, वास्तू शांती नंबर 1 केलो. मग झाला काय? काहीच नाही. आमच्या गावामध्ये माझा सारखं घरच नव्हता. मग झाला काय? माझा बाजूलाच एक मजली मोठा बांधल्यापासून मी परेशान होऊन गेलो. मग परेशानी व्हायचं काय गरज आहे? काय गरज आहे परेशानी व्हायची? मत्सर बुद्धी. माझ्यापेक्षा कोणी चांगलं जगू नये. हो, ऐका, काय काय लोकाला हे सून सासू ही काय तर सून खाल्लेली सुद्धा समाधान वाटत नाही सासूबाईला. मत्सर बुद्धी. तुमच्या मुलगी एखादी आली बघा, मी सांगतो तुम्हाला, मत्सर भावनानं का बघायचं? तुमच्या गावात नाही, हेळंबामध्ये. हेळंबे लई हुशार येत. कारण का, मी बरंच गाव फिरतो. हेळंबकर
परंतु प्रभू रामचंद्राचा रूप धारण करणारे लोक म्हटलं तर हेळंबचे लोक. टाळी वाजवा त्यांना. कशा करता? पवित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृता. हेळंब म्हटले की भीतत म्हणा लोक खतमच. शिवाहार मला आवडलं ते गोष्ट. योगी आदित्यनाथाचं काम तुम्ही करू लागला, अजून काय पाहिजे? हा? नामो निशान मिटून टाकेच. पवित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृता. म्हणून मत्सर बुद्धी तुम्हाला बोलत होतो सून सासूचं, म्हणजे थोडा हे जागृत होतात. सासू बी जागृत होती, सून बी जागृत होती. सून खाल्लेले आवडणार, सून झोपलेले आवडणार, सून मुलासोबत चांगलं बोललेले सुद्धा आवडणार. हो काय काय लोकांना काय सांगावं या लोकांना. रडत रडत येते तर माय काय काय आप्पा माझा सून नवऱ्यासोबत बोलत देत नाही मला. बघा काय करावं त्याला. मुलाचा आनंद म्हणून बघून तुम्हाला आनंद वाटायला पाहिजे. लेकीसारखा सून आहे त्याचा आनंद वाटायला पाहिजे. आता एक दिवस ननंद म्हणतात की काय म्हणतात त्याला, ते नवऱ्याचा बहीण. एक दिवस ननंद आली कोणता तरी कार्यक्रमाला. ननंद घरी आली. आल्यानंतर थोडं कडक होती ननंद. हट हट म्हणायची त्या भावाच्या पत्नीला. ते भावाच्या पत्नी त्याला काय म्हणतात, भावजे. हा जाऊ आणि याऊ. काही जाऊ राहतात ना, जाऊ तिकडेच, याऊ म्हणजे इकडे यायच. तर त्यावेळे ते काहीतरी मागे नाही, पाणी घ्यावं रे असं म्हटलं बरोबर भाऊजीला. हे लवकर दे म्हणली सासूबाई. असं असं थर 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 कपत मला ते काचेचं ग्लास होता खाली रप्प दिशी पडलं, फुटलं. तेवढ्या गोष्टीसाठी सासूबाई काय म्हटली माहितीये का, आमचं घर सत्यानाश करण्यासाठी आली है ना, आमचं घर बर्बाद करण्यासाठी आली असं म्हणून असा बोंबलायला सुरुवात केली. आता माई तूच जाऊन पाणी घेऊन ये, दूध गरम करून ठेवले आणून घे असं म्हणून दूध तापवून ठेवले. दूध ओतले आणि त्याने दुसऱ्या गिलास मध्ये घेतलं आणि ते पोळत होतं. एकदम त्याच्या हातातून पडलं. कोणाच्या हातातून? त्या ननंदच्या हातातून खाली. ते बी फुटलं. आता येऊन माय काय काळजी करून आहे ना गिलास, अजून भरपूर गिलास. एक फुटलं तर काय होते, पहिले फुटलं तर काय झालं याला. हा मत्सर बुद्धी आहे. हे मत्सर बुद्धी राहून समदृष्टीने न्याहाळी. मनमत मौली काय म्हणतात, समदृष्टीने न्याहाळी. दृष्टी सम असायला पाहिजे. हे बी लेकरू दिसायला पाहिजे, हे बी लेकरू दिसायला पाहिजे. एवढंच नाही हो, काय काय लोक पहिलेच्या जमान्यामध्ये ज्यावेळी तुकोबाराय येत होतं त्यावेळी येता वेळेस सगळे लेकर सारखं दिसत होते. तुकाराम महाराजाला ऊस घेऊन आला तरी सुद्धा तुकोबा तुकोबा ऊस पाहिजे ऊस पाहिजे म्हटलं तर सगळ्याला वाटप करत येतो. माझ्या लेकरासाठी म्हणून कधी ते म्हटले नाही. आणि आजकाल लोक सगळे एकत्रित कुटुंब असेल तर दादा एखादी बाजारला गेला असेल, काका काका म्हणतात की बाबा तो गेला असेल, आंबा घेऊन आले, त्याच्यामध्ये लहान राहते मोठं राहते काय राहते, लेकरू पळत पळत आले, बाबा आले बाबा आले बाबा आले बाबा आले, सगळं लेकर पळत आले. त्याच्यामध्ये ह्याच्या बी लेकरू होतं एक. आम्हाला काय आले बाबा काय आले बाबा त्या म्हटलं. जे हाताला आलेले आंबा देव की नाही,
दाबून बघितले कोणतं मोठं आहे की कोणतं छोटं आहे? इमानदारीनं सांगा, मोठं कोणतं कोणाला दिले? कोणाला दिले? म्हणजे तुम्हाला पक्का माहिती आहे. शिवहार मत्सर बुद्धी, मद, मत्सर, डंब. डंब म्हणजे डांबिक भक्ती. दाखविण्यासाठी आम्ही भक्ती करतो, लोक बघावा म्हणून करतो. आता बघा, पैसा किती आहे कोणाला दाखवून घेतो का आम्ही? पैसे किती आहे आम्ही दाखवून घेतो का? माझ्यावर 1 करोड रुपये आहे असं म्हणतो का? लपून ठेवतो, कोणाला दाखवी. पतिव्रता स्त्री आहे, अंग प्रदर्शन करत नाही. संसारी लोक त्यांच्या व्यवहार प्रदर्शन करत नाही. त्याप्रमाणे तुमचं भक्ती सुद्धा पतिव्रता सारखं, त्या संसारी सारखं तुमचं भक्ती सुद्धा कोणाला दाखवायचं नाही. आम्ही किती पूजा केलो, किती जप केलो, किती दान केलो, किती पुण्य केलो, कोणाला दाखवायचं नाही. त्याला डंब म्हणतात. म्हणून तिसरं मी तू बना आणू रे, आणू रे. मी तू बना आणू रे, आणू रे. ओ मी तू बना आणू रे, तूपणा हा नुरे रे, सुख अक्षयी धीरे. बघा, मी तूपणा हा नुरे, सुख अक्षयी धीरे. लक्षात घ्या, माझं आणि हे तुझं समर्पण भाव असेल तर माऊली सगळं व्यवस्था करतो. समर्पण भाव, तन मन धन तुझं अर्पण. आठवण आला म्हणून सांगतो तुम्हाला, आपल्या हेळंबा नगरातून कीर्ती देवी 3 कीर्तनकार झाले आमच्या हातातून. एक कीर्तनकार कीर्ती, एक कीर्तनकार संगीत, संगीता देवी, अजून एक कीर्तनकार किशोरी. फेमस कीर्तनकार आहे.
छोटे लहान असल्यापासून आपल्या सोबत ते येतात. उचलून घेऊन आले होते महाराज त्या लेकराला. आप्पा आमचं काही नाही, सगळं तुमचं आहे. हा? एवढा भाव. त्या प्रकारे आज या हेळंबा नगरीत 2-3 दृश्य मी त्या ठिकाणी पाहिलेले. शिवहर ज्यावेळी टोटली समर्पण भावनेनं सद्गुरूला शरण गेल्यानंतर, शरण गुरुला जाय मनातून, शरण गुरुला जाय. सहस्र अन्याय जरी तू करशील, क्षमा करील गुरुराय. तर नाही, ते त्यांचे काम करत राहू दे, आमच्याकडे तुम्ही बघा ना. तर काही वर्षापूर्वी, हे नाव काय रे तुझं? इकडे इकडं नाव काय तुझं? मनमत. इकडे त्यांचे वडील काही वर्षीपूर्वी हे पोटात असताना माझ्याकडे आले होते. म्हटलं आम्हाला मुलगा पाहिजे, ते घ्या मुलगा आहे. एवढं मोठं झाले मनमत. मनमताला ओळखलो आम्ही. आता बस तिथं. कारण माऊली तुमच्या आशीर्वादानं, तुम्हाला समर्पण आहे. आम्ही प्रसाद रूपी मनमथाला मला द्या, हे भावना बाळगलं. अशा प्रकारचे अनेक कीर्ती आमच्यापर्यंत घेऊन आली. त्याप्रमाणे आपल्या मनमथ माऊलीचा पदयात्रा मी प्रवचनमध्ये बोललो. मनमथ माऊलीच्या पदयात्रेमध्ये दत्तापूरला गेलो आम्ही. माय मजातलं गोष्ट बोलतो, मजातलं गोष्ट बोलतो. दत्तापूरला गेलो, असंच वाजत गाजत शोभायात्रा काढले. दत्तापूर आणि राडी हे भव्य स्वागत होते आमचे पदयात्रेमध्ये. 4-5 हजार भक्तगण राहतात आणि मोठे मोठे तोफ लावतात. वर दन्न म्हणायचे, खाली लावलं वर जाऊन दन म्हणते, खाली बी दन म्हणते, वरी बी दन म्हणते. तर काय झालं, हेळंबा नगराचा एक भक्त थकून पाप झोपला होता. शिवप्रसाद लाठे, कुठं इथं लाठे? तिथं उभा टाका लाठे. लाटे आरामशीर झोपला होता, बसलेला होता म्हणे. आणि बांब लावणारा बांब लावला आणि ते बांब खाली आडवं पडलं. नीट ह्याचा धुतात गेलं.
धोत्राच लावून गप्प बसावं की नाही बांब काय केलंय धम गेला 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 म्हणून घ्यायचं ना शिवप्रसाद गेला गेला म्हटलं गेला बी मेला बी. आता मी रात्री 12 वाजता आराम करत होतो. एक माणूस आला, आपा काय करावं, गंभीर परिस्थिती आहे. काय खेळमचे एक भक्त शिवप्रसाद आता जाण्याच्या तयारीमध्ये, कसं काय आता आमच्या दिंडीचा परेशानी होईल, आता कसं करावं म्हणून आता ते पापा थकून झोपला होता आमचा ड्रायव्हर. म्हटलं आमच्या गाडी घे, त्याला गाडीमध्ये घाल, आता लवकरात लवकर हेळंबला जा म्हणून रात्री दत्तापूर रेणापूर जवळून तिथून पाठवून दिलो. गेल्या वर्षी अजून दिसलं मी, मला गेलं नाही, गेलं बी नाही, मेला बी नाही. म्हटलं आप्पा मी मेला नाही, परंतु मला ज्यांना तकलीफ दिला तो माणूस मेला. तो गेला म्हणले बसा. तर कारण गुरुमाऊलीच्या प्रती नितांत निष्ठा बाळगल्यानंतर नीलो निलदरे कोरडू कोनरुबदय्या नीनो निलदरे बरडू हयनागुबदय्या ನೀನೊಲಿದರೆ ವಿಷವು ಅಮೃತ ಆಗುವುದಯ್ಯ ನೀನೊಲಿದರೆ ಸಕಲ ಪಡಿ ಪದಾರ್ಥಗಳು ಇದರಲ್ಲಿಪ್ಪವು ಕೂಡಲ ಸಂಗಮದೇವ निष्ठा पाहिजे. म्हणून मी तुपाना हा नुरे सुख अक्षयी धीर सुख ब्रह्मानंदी होय. हा सुख ब्रह्मानंदी होय. सुख ब्रह्मानंदी होय गगने आनंदान मोय. दुःखी का होतो आपण? आपल्या समज नसल्यामुळं दुःखी होतो. सुखी होण्यासाठी प्रत्येक व्यवहार आपण करत राहतो, परंतु वर्म चुकल्या कारणानं आम्हाला सुख प्राप्ती झाल्यासारखं होते, परंतु शेवटपर्यंत सुख देत नाही. शेवटपर्यंत सती सुख देते म्हणून गॅरंटी नाही.
शेवटपर्यंत लेकरं तुम्हाला सुख देतात म्हणून गॅरंटी नाही. शेवटपर्यंत पैसा सुख देतात म्हणून गॅरंटी नाही. कारण ज्यावेळी आपले हातपाय चालते तोपर्यंत तुम्ही व्यवस्थित आहात. काही काही ठिकाणी मला घेऊन जातात. वडील बिमार असतो, वय झालेले आहे, भरपूर कारोबार भयानक झालेले आहेत, बिल्डिंग बांधून ठेवलं, 4-5 मजली एअर कंडिशन बिल्डिंग आहे, 3-4 मुलं आहे, 3-4 सुन आहे, नातू आहे, पंतू आहे. ज्यावेळी आपला वडील बिमार पडले, माऊली थोडं दर्शन देण्यासाठी या म्हणतात. मी डायरेक्ट घराला जात असतो, त्यावेळी थोडं थांबा आप्पा म्हणतात. काय? वरी नाही वडील, कुठे? त्या पत्राच्या रूम मध्ये. कारण कोणासाठी बांधून ठेवली ती? स्वतः बांधलेले 4 मजली बिल्डिंग मध्ये एअर कंडिशन असलेले, गादी पलंग एसी असल्या ठिकाणी ते स्वतः झोपण्यासाठी ते तयार केलं होता. आमचे वडील गलीज करत आहे म्हणून त्या पत्रा शब्द मारून त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. बरेचसे दृश्य आम्ही बघू लागलो. कांता पुत्र वित्त देहादी प्रपंच दिसतसे साच परिमिथ्य. सुख ब्रह्मानंदी होये गगने आनंदान मावे. सकाळी सकाळी आलो मी फंडाळ्यामधून, घडलेल्या घटना बोलतो. काहीच कमी नाही त्या माणसाला, परंतु फाशी घेऊन मेला. एकमेव कारण आहे मुलगा थोडा गडबड केल्यामुळं. लक्षात आलं का? देवासारखं आम्ही पाहणारे, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, देवदेवो भव म्हणणारे आम्ही लाता घातल्यानंतर काही जिवंत राहू शकतो का? अपमानाला भिवून फाशी घालून घेतलं. त्याकरता खंत कोणाला सांगू शकत नाही. परंतु जो व्यक्ती जीवनामध्ये सफल करून घ्यायचा असेल तर अशा प्रकारच्या गुरुचा प्रसाद स्वीकार करावं, तरच त्याच्या जीवनामध्ये गगने आनंदान मावे, सुख ब्रह्मानंदी होय. केव्हा? ज्यावेळी माझं पण सोडून दिलं तरच हे सगळं होणार आहे. चंदनाचा लाकूड डोक्यावर घेऊन निघाले एक माणूस, मालक बाजूला निघाले. भारीचं चंदनाचं लाकूड होतं. जाता जाता पोलीस पकडले. हे कुठं चाललास? बाजारला चाललो. चल जेलमध्ये टाकतो तुला. कस का? लाकूड घेऊन चल. माझा लाकूड नाही, कोणाचं आहे? मागे येवलं रे बघा, त्या मालकाचं. कोणाला पकडतात? मालकाला पकडतात, नोकरदाराला सोडून देतात. आणि दंड कोणाला दंड भरता तुम्ही? ढोर वासराला दंड लावतात का? गाय तुमच्या शेतात पडलं तर दंड लावतात का? दंड कोणाला लावतात? त्याच्या मालकाला लावतात. माझा एवढा सत्यानाश केले. परंतु गायला दंड कोणी लावत नाही, बैलाला कोणी दंड लावत नाही, नोकरदाराला कोणी दंड लावत नाही. मालकाला दंड म्हणजे कळालं का? जुलमाना लावतात. त्या प्रकारे जुलमानाचा भागीदारी केव्हा होतो? माझं म्हटल्यावर होतो. हे माझं बी नाही हो, ते त्यांचे आहे, तिकडं जाते. त्यांचे बी नाही हो, त्यांचे आहे, तिकडं जाते. आणि तारीफ झालं की आमचं म्हणतो, दुःख झाले की तुमचं म्हणतो. आता जेवायला बसलात, काय जबरदस्त स्वयंपाक झालेले. त्यांनी मालक म्हटलं, हे कोण गेले स्वयंपाक? काय झाले? छान झाले म्हणून. छान झालं तर मी केलं, गडबड झालं तर कोण मीठ घातले की कोण मिरची घातले की मी बी थोडा हात लावलो, परंतु
थोडं गोंधळ झाले बघा. मग चांगलं झाल्यावर सगळं मीठ घातलो, मिरची मीठ घातलो, पाणी मी टाकलो, तांदूळ बी मी टाकलो, स्वयंपाक बी मी केलो. मग खराब झालं तर नाही. सुख असो किंवा दुःख असो, हे सगळं समर्पण कोणाला. सुखबंधू कोटी बंदल्ली शिवशरणे ಎಂಬುದು, दुःखबंधू कोटी बंदल्ली शिवशरणे ಎಂಬುದು. गगनी आनंद कधी होणार आहे? सगळं देवा तुझं आहे, गुरुमाऊली तुमचं आहे, तुमचा आशीर्वाद आहे. कधी कधी म्हणतो किती छान घर बांधला हो तुम्ही, अप्पा माऊली तुमच्या कृपा आशीर्वाद, तुमचा आशीर्वाद मुळे आहे. किती वैभव हो, तुमचा आशीर्वाद मुळे. म्हणून तिकडी ढकलून टाकलं बेपिक आणि देवावर चांगलं पीक पिकलं. महाराज मामूली मेहनत केलं नाही हो, मी लय मरमर केलं. मग पाऊस पडून सगळं सत्यानाश होऊन गेलं तर देवाच्या हातात आहे, आमच्या हातात आहे. पिकत असताना तुझ्या हातात आहे, नुकसान झाले की देवाच्या हातात आहे. हे बरं आहे तुझं. नुकसान झालं तरी बी देवा तुझंच प्रसाद आहे, फायदा झाला तरी बी तुझंच प्रसाद आहे. त्यावेळी आम्हाला म्हणायचं गगने आनंद नमावे सुख ब्रह्मानंद होय. लक्ष्मण म्हणे घ्यावो, लक्ष्मण म्हणे घ्यावो, लक्ष्मण म्हणे घ्यावो, लक्ष्मण म्हणे घ्यावो, लक्ष्मण म्हणे घ्यावो,
लक्ष्मण म्हणे घ्यावो जन्म मृत्यू चुकवावो. जन्म आणि मृत्यू हे दोन गोष्टी भयानक दुःखदायक आहे. जन्म दुःख, जरा दुःख, मरण दुःख. कोण सुखी आहे? जीवनात माणसाला सुख मिळतो कधी कधी, कधीतरी सुखी. 100% सुखी आहे म्हणून कोणीतरी हात वर करून सांगा, मी 100% सुखी आहे आप्पा. शंका समाधान नाही. शंका ही प्रत्येक पावला पावलाला आम्हाला शंका येत असते. किती आनंदित राहू दे. परवा मी बोललो, गादी आहे, पलंग आहे, एसी आहे, बिल्डिंग आहे, शेत आहे, शिवार आहे, पैसा आहे. पलंगावर गादी आहे, गादीवर अंतर नाही, अंतरावरनं झोपलेले, झोपून वरी पंखा लावले, आडवा पडले, वरी पंखा मधी शंका. मनात शंका, वरी पंखा. झोप कुठं लागते? शंका असलं तर झोप लागते का? शंका जाण्यासाठी काय करावं लागते? लक्ष्मण म्हणे घ्यावो जन्म मृत्यू. ना जन्माचा ना मृत्यूचा भय हे गुरुच्या प्रसादामुळे साध्य होते. त्या प्रकारचे उत्तम महाप्रसादाच्या माध्यमातून अखंड शिवनाम सप्ताहाच्या प्रसंगी आज अचानक लेकरू मला हाक मारले, काही करा आप्पा, थोडा वेळ काढा आणि प्रसाद कीर्तन. तुम्ही 15 मिनिट बोललं तरी बी आम्हाला चालेल, तर तुमचं उपस्थिती अनिवार्य आहे असं कीर्ती सांगितल्या कारणानं आज सर्व शिवभक्तांना पाहून सुद्धा आम्हाला फार आनंद वाटला. असंच सेवा करण्याचा सद्बुद्धी. हा किती सुंदर अशा हा मंडप या ठिकाणी टाकले. माता ही सुद्धा किती सुशोभित या ठिकाणी दिसत आहे. लेकरं ही सुद्धा आपले कलाकार मंडळी. अत्यंत तुम्हाला ते काय म्हणतात मध्यंतर तुम्ही घेतात ना ते काहीतरी चाल तुम्हाला देऊ शकला नाही आणि तुम्हाला मोखा दिला नाही. तुम्ही बी लई हुशार माणसं. मोकं दिलं तर आप्पाचं प्रवचन ऐकू येत नाही म्हणून तुम्ही बी घेतला नाही. लक्षात आलं का? म्हणून आनंदानं या ठिकाणी सर्वांचा सहयोग. मला फार आनंद वाटला. आशुतोष भगवान भोलेनाथ शंभू महादेव यांच्या सेवेमध्ये प्रतिवर्ष तुमचा सहयोग या ठिकाणी लाभत आहे. थोडा ना थोडासा काय ना काय त्याग तुमच्या या ठिकाणी त्या शंभूच्या सानिध्यामध्ये सेवा करण्याचा संधी तुम्हाला प्राप्त होते. एक शिवभक्ताला सुद्धा तुम्ही प्रसादाचा व्यवस्था केला. शिवयोगिने संतृप्त्यो तृप्त्यो भवतु शंकरः तत्तृप्त्या तन्मयं विश्वं तृप्तिमेति चराचरम्. क्षीरकुंभ सहस्राणि शतं क्षीरकुंभ सहस्राणि घृतकुंभे शतैरपि भस्मांगिरीक्षमात्रेण कोटी यज्ञं फलं भवेत्. वेद मध्ये सांगतात 1000 घागर दूध 100 शंभूचा सेवा साध्य होणे सगळ्यांना साध्य नाही. पुण्यवान व्यक्तीलाच तो साध्य होऊ शकतो. पापाचा धन कधीही देवाच्या ठिकाणी येत नाही. पुण्याचा धनच त्या ठिकाणी सेवेमध्ये होऊ शकतो. त्याप्रमाणे तुम्हाला बोलत होतो, एक शिवभक्ताला लक्षात घ्या, एक शिवभक्ताला भस्मांगी क्षमात्रेण
भस्मधारी एक भक्ताला तुम्ही तृप्त केल्यानंतर त्या व्यक्तीला तुम्ही प्रसादाचं व्यवस्था केलं तर माय ऐका इकडं 1000 घागर दूध 100 घागर तूप 1 करोड यज्ञ केलेले पुण्य एक शिवभक्ताला जेवण वाढलं तर तेवढं पुण्य मिळते म्हणे. किती भाग्यशाली आहे हे श्रीमंत. काय आडनाव त्यांचे? श्रीमंत लाठे. नावच श्रीमंत आहे. लक्षात आलं का? खरा श्रीमंत कोण म्हणावा, कोणाला म्हणावा माहितीये का? ज्या देवासाठी आम्ही श्रीमंत तुकोबाराया म्हणत होते, मी श्रीमंत आहे. कशाची? नामाचं धन माझं जवळ आहे. पांडुरंग विठ्ठल विठ्ठल पांडुरंग म्हणून निरंतर कंटिन्यू धनाचा साठवण केलो म्हणून मी श्रीमंत आहे. पैसा असलेले माणूस श्रीमंत नाही, तर त्यांचे नाव श्रीमंत लाठे. तर या ठिकाणी हे वैभव निर्माण होण्याचा त्यांचे एक मोठा योगदान आहे. हे जागा उपलब्ध करून दिले म्हणून या ठिकाणी हे अखंड नाम यज्ञाचा आनंद लुटत आहो. एवढा शिवभक्त समावेश झालेले आहेत. कितीतरी पुण्यशाली म्हणावं. गगनी आनंद नमावे लक्ष्मणा म्हणे घ्यावो जन्म मृत्यू चुकवावो. त्या व्यक्तीचा जन्म मृत्यू पासून सुटका होत असते. अशा प्रकारच्या सेवा अनेक भाविकांनी या ठिकाणी केलं. सगळ्यांनी मिळून या ठिकाणी वैभव निर्माण केलं. तेवढंच नसून मी विचारलं किती आमचा समाज फार कमी आहे. आप्पा म्हटलं 2-3 स्वामीचा परिवार आहे, 3-4, त्याच्यामध्ये 5-6 लिंगायत लोक आहे. बाकीचे सर्व मराठा समाज, इतरत्र समाज, कोळी समाज. आणि येता येता मी पाहिलं खंडोबा मंदिर आहे, ते देवीचं मंदिर आहे वड्डेवारचं, त्याला काय म्हणतात त्याला, हां दुर्गा माता मंदिर आहे, खंडोबा मंदिर आहे. आणि जिवंत समाधी असलेले आपले नागाबाबा मंदिर आहे. साई भाऊ एकमेका बजू कैलास नायका. सगळ्यांनी मिळून या ठिकाणी किती प्रेमळ मनानं. तुमचं प्रेम बघून मला तमलूरला जाऊ वाटणं गेले बघा. खेळंबालाच राहावं, जाऊच नाही असं मला वाटतं. एवढा गगने आनंदानं मावे म्हणे घ्यावो जन्म मृत्यू चुकवावं. अशा प्रकारच्या एक सेवा प्रतिवर्ष सगळ्यांनी मिळून या सेवा तुम्ही करत आहात. असंच सेवा शंभू महादेव. कोणाचं आहे शंभू महादेव? कोणाचा शंभू महादेव आहे? ज्यांच्या लक्ष त्यांच्याकडे आहे त्यांचा तो आहे. जातीहीन नमने ज्योतिता हीनवे जाती विजाती न भेड देवनुदात जात सर्वज्ञ. हे बल्पाचा सावली 100% 100 पॉवर असेल तर गरीबाचा घरी लावा तेवढंच पॉवर आहे, श्रीमंताचा घरी लावा तेवढंच पॉवर आहे. शंभू महादेव सर्वांचा आहे, फक्त लिंगायताचं नाही. म्हणून अशा प्रकारचे शंभू महादेव माझा देव म्हणणारे हेळंबा नगरीचे सर्व भाविकांना सुख शांती समृद्धी आयुष्य आरोग्य ऐश्वर्य यशस्वी तुम्हा सर्वांच्या जीवनामध्ये प्राप्ती हो. आपले हिंगणे बराच वर्षापासून मला बोलित होते, तर त्यांच्या घरला जायचा योग आला नव्हता. इतका आनंद वाटला त्यांना हिंगणेला. तर मी म्हटलं आम्हाला सुद्धा तुमचा सगळं उपचार बघून आम्हाला सुद्धा आनंद वाटलेले आहे. तर अनेक लोकांच्या मला नाव आठवत नाही, तरी सुद्धा नाव घेतले की पुण्य कमी होते बेटा. लक्षात आलं का? कोणाचं बी नाव घेतलं पुण्य कमी होते. भाग्यशाली हो, तुमचं नाव घेत नाही. तर असो, मग त्यांच्या कशाला घेतल्या? वरच्यावरी मला बोलवा म्हणून घेतलो, दुसरं काहीच नाही. शिवारा सतेज सुंदर श्यामल मूर्ती गुरुमाऊलीची गाऊया आरती बस
बसवलिंगाची गाऊया आरती बसवलिंगाची कमलूर निवासी शिवानंद गुरुची कमलूर निवासी शिवानंद गुरुची कमलूर निवासी शिवानंद गुरुची कमलूर निवासी शिवानंद गुरुची सद्धर्माचा मार्ग दाविण्या दीपस्तंभ होई धर्माचा मार्ग दावण्या दीपस्तंभ होई 84चा चुकवून फेरा पैल तीराने 84चा चुकवून फेरा पहिला तीराने सद्धर्माचा मार्ग दाविण्या दीपस्तंभ होई 84चा चुकवून फेरा पैल तीराने माय बाप हा दीन जनांचा गोष्ट अनुभवाची माय बाप हा दीन जनांचा गोष्ट अनुभवाची कमलूर निवासी शिवानंद गुरुची गाऊया आरती माय माऊलीची गाऊया आरती बसवलिंगाची कमलूर निवासी शिवानंद गुरुची कमलूर निवासी शिवानंद गुरुची कमलूर निवासी शिवानंद गुरुची कमलूर निवासी शिवानंद गुरुची